पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये आता एक मोठी अपडेट समोर येतेय। ड्रायव्हरनं पुणे पोलिसांना जबाब दिलेला आहे। गाडी अल्पवयीन तरुणच चालवत होता। अपघात झाला तेव्हा ड्रायव्हिंग व्हील अल्पवयीन तरुणाच्या हातात होतं। अपघात झाला तेव्हा ड्रायव्हर अल्पवयीन तरुणाच्या शेजारी बसला होता। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ड्रायव्हरची कसून चौकशी केली, ज्यानंतर ड्रायव्हरनं आपल्या जबाबात हा मोठा खुलासा केलेला आहे। गंगाराम पुजारी असं ड्रायव्हरचं नाव आहे। या सगळ्या प्रकरणी आता ड्रायव्हरचा जबाब अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आहे। क्राईम ब्रांचनं कसून चौकशी या ड्रायव्हरची केली आणि त्याच्या जबाबात आता हे खुलासे होताना दिसत आहेत। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। मिकी, काय नेमकी माहिती? ही महत्वाची अपडेट म्हणावी लागेल। गंगाराम जो पुजारी आहे, जो ड्रायव्हर आहे, तो त्यांनी स्वतःहून पोलिसांना या संदर्भात कबुली दिलेली आहे की मी गाडी चालवत नव्हतो। स्वतः तो अल्पवयीन मुलगा जो आहे तो गाडी चालवत होता। या संदर्भात स्वतः वडिलांना देखील माहिती होतं की तो स्वतः गाडी चालवतोय आणि मी शेजारच्या सीटवर बसलेलो आहे। असं असताना सुरुवातीपासून असं सांगितलं जात होतं की हा ड्रायव्हरच गाडी चालवत होता, किंवा या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू होत होते। मात्र पोलिसांनी जेव्हा कसून चौकशी केली, अर्थात जसं आपण सांगितलंय की घरापासून निघाल्यापासून रात्री तो जिथं जिथं गेला तर अपघाती स्थळापर्यंत पूर्ण सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलेला आहे आणि त्यानंतरच पोलिसांनी सगळं माहितीसाठी, अर्थात त्याचा देखील जबाब नोंदवण्यासाठी या गंगाराम पुजारीला अर्थात बोलवण्यात आलेलं होतं, या ड्रायव्हरला, आणि त्यांनी स्वतः पोलिसांना कबुली दिलेली आहे की मी गाडी चालवत नव्हतो, तर हा अल्पवयीन मुलगाच गाडी चालवत होता आणि या संदर्भात त्याच्या वडिलांना देखील पूर्णपणे कल्पना होती। ठीक आहे मिकी, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।